नमस्कार, सप्तधारा न्यूजमध्ये आपले स्वागत आहे। आज शुक्रवार दिनांक 21 जून 2024 न्यूज बुलेटिनमध्ये जाणून घेऊया आजच्या ठळक घडामोडी। केंद्र सरकारच्या माध्यमातून जास्तीत जास्त विकास कामे मार्गी लावणार आमदार महेश शिंदे यांना मताधिक्याने विधानसभेत पाठवणार खासदार उदयनराजे भोसले। कोरेगाव येथे आभार दौरा मेळाव्यास उत्स्फूर्त गर्दी। सातारा लोकसभा मतदारसंघातून महायुतीचे उमेदवार म्हणून कोरेगाव विधानसभा मतदारसंघातील जनतेने उत्स्फूर्तपणे मतदान करून विजयी केले आहे। या विजयाबद्दल लोकशाहीतील तुम्ही राजे मंडळींचा मी ऋणी आहे। केंद्र सरकारच्या माध्यमातून जास्तीत जास्त विकास कामे मार्गी लावणार असून कृष्णा खोरे विकास महामंडळाचे उपाध्यक्ष आमदार महेश शिंदे यांना मताधिक्याने विधानसभेत पाठवणार आहे, असा निर्धार खासदार उदयनराजे भोसले यांनी केला। कोरेगाव रेल्वे स्टेशन नजीक असलेल्या जितराज मंगल कार्यालयात शुक्रवारी दुपारी 3 वाजता कोरेगाव विधानसभा मतदारसंघातील आभार दौऱ्यातील मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते। त्याप्रसंगी सर्वसामान्य कार्यकर्त्यांशी संवाद साधताना ते बोलत होते। व्यासपीठावर नामदार महेश शिंदे, भाजप नेत्या डॉक्टर सौ प्रियाताई महेश शिंदे, सातारा लोकसभा मतदारसंघाचे संयोजक सुनील काटकर, जिल्हा नियोजन समितीचे सदस्य राहुल प्रकाश बर्गे, जिल्हा परिषदेचे माजी सदस्य संदीप भाऊ शिंदे, पुशेगावच्या श्री सेवागिरी देवस्थानचे ट्रस्टचे अध्यक्ष रणधीर शेठ जाधव, कोरेगाव विकास आघाडीचे अध्यक्ष तथा प्रथम नगराध्यक्ष प्रशांत उर्फ राजाभाऊ बर्गे, माजी उपनगराध्यक्ष जयवंत पवार, नगराध्यक्षा सौ दीपाली महेश बर्गे, उपनगराध्यक्ष सुनीलदादा बर्गे, खटावचे उपसरपंच राहुल पाटील, सर्व नगरसेवक नगरसेविका पदाधिकारी यावेळी उपस्थित होते। खासदार उदयनराजे भोसले यांनी सातारा लोकसभा निवडणुकीत नामदार महेश शिंदे, कार्डसिद्ध कोविड टास्क फोर्सच्या प्रमुख डॉक्टर सौ अरुणाताई बर्गे व भाजप नेत्या डॉक्टर सौ प्रियाताई शिंदे तसेच कोरेगाव विधानसभा मतदारसंघातील कार्यकर्ते व पदाधिकाऱ्यांचे आभार मानत विधानसभा निवडणुकीत नामदार महेश शिंदे यांना प्रचंड मताधिक्याने विजयी करण्याचे आवाहन केले। त्यांच्या निवडणुकीत मी लक्ष घालणार असून आता दंड थोपटले आहेत, असे सांगत त्यांनी दंड थोपटून दाखविला। सातारा जिल्ह्यात कोण फिरतो आणि कोण टीकाटिप्पणी करतो याला मी महत्त्व देत नाही। माझ्या दृष्टीने ती मंडळी चिंगडी पिंगडी आहेत, असे स्पष्ट करत त्यांनी विरोधी उमेदवाराचा नामोल्लेख न करता जोरदार टीका केली। नामदार महेश शिंदे यांनी पंतप्रधान सिंचन योजनेतून पाणी योजनांसाठी सुमारे 2000 कोटी रुपयांची तरतूद करणे गरजेचे असल्याचे सांगत नवी दिल्लीत खासदार उदयनराजे भोसले यांनी त्यासाठी सहकार्य करावे अशी अपेक्षा व्यक्त केली। यावेळी लोकसभा निवडणुकीत सर्वसामान्य जनतेने दाखवलेला विश्वास, सामान्य कार्यकर्त्यांनी मोठ्या ताकदीने केलेल्या कामामुळेच ही निवडणूक आपण जिंकलो असल्याचे सांगत लोकसभा निवडणुकीतील महाविकास आघाडीच्या उमेदवारावर टीकेची झोड उठवली। प्रारंभी कोरेगाव विधानसभा मतदारसंघातर्फे खासदार उदयनराजे भोसले, नामदार महेश शिंदे, डॉक्टर सौ प्रियाताई शिंदे यांचा संयुक्त सत्कार करण्यात आला। यावेळी विविध मान्यवरांनी मनोगत व्यक्त केले। मेळाव्यास विविध गावचे सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य, विकास सोसायटीचे चेअरमन, व्हाईस चेअरमन, संचालक, विविध संस्थांचे पदाधिकारी, बूथ प्रमुख, महायुतीचे पदाधिकारी तसेच कार्यकर्ते व नागरिक यावेळी उपस्थित होते। कोरेगाव न्यायालयाच्या नूतन इमारतीचे काम लवकरच मार्गी लावणार नामदार महेश शिंदे। कोरेगाव तालुका वकील संघात सदिच्छा भेट। कोरेगाव येथे दिवाणी व फौजदारी न्यायालयाची नवीन इमारत बांधण्यात येत आहे। या इमारतीमध्ये आवश्यक ते बदल तात्काळ प्रभावाने केले जातील। वकिलांना आवश्यक त्या सोयी सुविधा उपलब्ध करून दिल्या जातील। लवकरात लवकर या इमारतीचा प्रश्न मार्गी लावला जाईल, अशी ग्वाही कृष्णा खोरे विकास महामंडळाचे उपाध्यक्ष नामदार महेश शिंदे यांनी दिली। कोरेगाव तालुका वकील संघास नामदार शिंदे यांनी शुक्रवारी सायंकाळी 5 वाजता भेट दिली। बार काउन्सिल ऑफ महाराष्ट्र आणि गोवाचे माजी अध्यक्ष ॲडव्होकेट वसंतराव भोसले यांच्यासह संघाचे अध्यक्ष ॲडव्होकेट सुहास भंडारे, उपाध्यक्ष ॲडव्होकेट विजय जाधव व सचिव ॲडव्होकेट रोहिदास बर्गे यांनी त्यांचे स्वागत केले। यावेळी संघाच्या सभासदांशी संवाद साधताना नामदार शिंदे बोलत होते। जिल्हा नियोजन समितीचे सदस्य राहुल प्रकाश बर्गे, कोरेगाव विकास आघाडीचे अध्यक्ष तथा प्रथम नगराध्यक्ष प्रशांत उर्फ राजाभाऊ बर्गे, माजी नगरसेवक महेश बर्गे, उपनगराध्यक्ष सुनीलदादा बर्गे, नगरसेवक यावेळी उपस्थित होते। नवीन इमारतीचे काम लवकरात लवकर पूर्ण केले जाईलच, त्याचबरोबर जुन्या इमारतीच्या नूतनीकरणासाठी आवश्यक तो निधी उपलब्ध करून देण्याची ग्वाही नामदार शिंदे यांनी दिली। ॲडव्होकेट वसंतराव भोसले यांनी ॲडव्होकेट प्रोटेक्शन ॲक्ट व ॲडव्होकेट वेलफेअर फंड या कामासाठी विधिमंडळामध्ये नामदार महेश शिंदे यांनी पाठपुरावा करावा, अशी विनंती केली। ॲडव्होकेट सुहास भंडारे यांनी न्यायालयाच्या नूतन इमारतीतील रखलेली कामे, पेवर ब्लॉक, पार्किंग व्यवस्था, संरक्षक भिंत, न्यायालयीन परिसर, सुशोभीकरण या विषयावर नामदार शिंदे यांचे लक्ष वेधले। ॲडव्होकेट चंद्रशेखर बर्गे यांनी वकिलांच्या विविध समस्या मांडल्या। वकील संघाच्या सर्व मागण्या मान्य केल्या जातील, निधीची तरतूद केली जाईल, अशी ग्वाही
नामदार महेश शिंदे यांनी दिली। ॲडव्होकेट राजेश चव्हाण यांनी स्वागत व सूत्रसंचालन केले। यावेळी ॲडव्होकेट पी.एन. पवार, ॲडव्होकेट प्रशांत खामकर, ॲडव्होकेट आर. जाधव, ॲडव्होकेट पी. बर्गे, ॲडव्होकेट विशाल शिरतोडे, ॲडव्होकेट डी.एल. बर्गे, ॲडव्होकेट अमित कदम, ॲडव्होकेट राजेश कासार, ॲडव्होकेट विशाल सकुले, ॲडव्होकेट उषा बर्गे, ॲडव्होकेट दीपिका शिंदे यांच्यासह वकील संघाचे पदाधिकारी व सदस्य यावेळी उपस्थित होते। सह्याद्री साखर कारखाना शेतकरी सभासदांच्या हिताचे निर्णय घेणार, आमदार बाळासाहेब पाटील। गळीत हंगामातील मिल रोलर पूजन। साताऱ्यासह सांगली जिल्ह्यातील कार्यक्षेत्र असलेल्या सह्याद्री सहकारी साखर कारखान्याने आजवर शेतकरी हिताचा कारभार केला आहे। सर्वसामान्य शेतकऱ्यांना न्याय देत असताना यापुढील काळात देखील शेतकरी सभासदांच्या हिताचे निर्णय घेण्याची परंपरा कायम राखली जाणार आहे, अशी ग्वाही माजी मंत्री आमदार बाळासाहेब पाटील यांनी दिली। सह्याद्री सहकारी साखर कारखान्याच्या 51व्या गळीत हंगामासाठी सज्ज होत असून कारखाना कार्यस्थळावर संचालक डी.पी. जाधव यांच्या हस्ते विधिवत पूजा करून मिल रोलरचे पूजन करण्यात आले। त्याप्रसंगी कारखान्याचे चेअरमन या नात्याने त्यांनी संचालक मंडळातील सदस्य, शेतकऱ्यांशी संवाद साधला। व्हाईस चेअरमन सौ लक्ष्मीताई गायकवाड, संचालक मानसिंगराव जगदाळे, कांतीलाल पाटील, लालासाहेब पाटील, अविनाश माने, वसंतराव कनसे, रामचंद्र पाटील, पैलवान संजय थोरात, कार्यकारी संचालक आबासाहेब पाटील यांच्यासह मान्यवर कारखान्याचे अधिकारी व कर्मचारी यावेळी उपस्थित होते। रेल्वे भूसंपादनातील अडचणी दूर करू, एकाही शेतकऱ्यावर अन्याय होणार नाही। प्रांताधिकारी अभिजित नाईक, देऊर येथे शेतकऱ्यांसमवेत रेल्वे मार्गाची पाहणी। पुणे मिरज रेल्वे मार्गाच्या दुहेरीकरणाच्या कामामध्ये कोरेगाव तालुक्यात भूसंपादन करण्यात आले आहे। शासकीय नियमानुसार भूसंपादन करण्यात आले असून एकाही शेतकऱ्यावर अन्याय होणार नाही। शेतकऱ्यांचे भूसंपादनाबाबतचे सर्व प्रश्न सोडवले जातील, अशी ग्वाही प्रांताधिकारी अभिजित नाईक यांनी दिली। देऊर येथील शेतकऱ्यांनी रेल्वे प्रशासनाच्या भूमिकेविरोधात आंदोलनाची भूमिका घेतली आहे। त्या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांच्या समस्या जाणून घेण्यासाठी शुक्रवारी सायंकाळी 5 वाजता नाईक यांनी रेल्वे मार्ग आणि भूसंपादनाची पाहणी केली। यावेळी मध्य रेल्वेच्या स्थापत्य अभियांत्रिकी शाखेचे अधिकारी, अभियंते व शेतकरी उपस्थित होते। देऊर गावच्या हद्दीत कमी अधिक प्रमाणात भूसंपादन करण्यात आले आहे। काही ठिकाणी जास्तीत जास्त क्षेत्र संपादित झाले असून शेतकऱ्यांना अद्याप नुकसान भरपाई मिळालेली नाही। सातत्याने प्रयत्न करून देखील रेल्वे प्रशासन दुर्लक्ष करत असून शेतकऱ्यांसह ग्रामस्थ आणि विद्यार्थ्यांच्या मागण्यांकडे लक्ष दिले जात नसल्याचा आरोप केशव देशमुख यांनी केला। 2 दिवसांपूर्वी विद्यार्थ्यांनी आंदोलनाची भूमिका घेतली, त्यावेळी रेल्वे प्रशासनाने वेळ मारून नेली। मात्र आता शेतकरी आक्रमक झाल्याचे त्यांनी सांगितले। अभिजित नाईक यांच्यासह भूसंपादन विभागाचे महसूल सहाय्यक रवींद्र किरवे, वाटर स्टेशनच्या मंडल अधिकारी तलाठी यांनी महसूल विभागाने रेल्वेसाठी केलेल्या भूसंपादनाची पाहणी केली। यावेळी शेतकऱ्यांच्या अडीअडचणी जाणून घेतल्या, तसेच रेल्वेच्या अधिकाऱ्यांचे म्हणणे ऐकून घेतले। सामान्य जनतेच्या न्यायिक मागण्या आहेत त्या विचारात घेतल्या जातील। कोणत्याही परिस्थितीत एकाही शेतकऱ्यावर अन्याय होणार नाही, अशी ग्वाही नाईक यांनी दिली।